रिसेंटली आपल्याकडे एक पेशंट आलेले, त्यांना प्रॉपरली जेवता येत नव्हतं, खाताना त्रास होत होता, समोरचे दात जे आहेत ते तुटलेले होते। तर आता पेशंटच्या दातांची ही कंडिशन कशामुळे झाली आहे? खूप वर्ष अगोदर त्यांचे जे मागचे दात आहेत फार वर्षापूर्वी पडलेत, पण त्यांनी ते रिप्लेस केले नाही, म्हणजे तिकडे दुसरे दात बसून घेतले नाही आणि मग त्यांचं जे जेवण आहे ते समोरच्या दातांवर शिफ्ट झालं। त्या कारणाने त्यांचे समोरचे दात जे आहे ते अर्धवट तुटले आणि जे मागचे दात पडले होते त्या कारणाने आजूबाजूचे जे दात आहेत ते लूज झालेत आणि तिकडे कीड लागून ते पण खराब झाले। तर आपण त्यांना ट्रीटमेंटमध्ये जे त्यांचे पडलेले दात होते तिथे आपण इम्प्लांट ॲडवाइस केले। त्याच्यानंतर जे अर्धवट तुटलेले दात होते त्यांना रूट कॅनल करून त्याच्यावर कॅप दिले, स्माइल मेंटेन राहिली पाहिजे नॅचरल, तर त्याला विनियर्स ॲडवाइस केलेत। तर पेशंटच्या पूर्ण ट्रीटमेंटला जवळपास 2 ते 3 महिने लागले। त्याच्यामध्ये 5 ते 6 अपॉइंटमेंटमध्ये आपली पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट झाली आहे। तर ही पेशंटच्या दातांची ट्रीटमेंटच्या अगोदरची कंडिशन आहे आणि ही पेशंटच्या दातांची ट्रीटमेंट नंतरची कंडिशन आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण पेशंटला त्यांची नॅचरल स्माइल वापस आणून दिलेली आहे। ट्रीटमेंट नंतर पेशंट खूप हॅपी होते, खूप खुश होते आणि त्यांचं स्माइल सोबतच त्यांचा एक कॉन्फिडन्स पण परत आलेला आहे। तर यावरून लक्षात घ्या, तुमची कितीही छोटीशी डेंटल प्रॉब्लेम असेल त्याकडे दुर्लक्ष करू नका, आजच आमच्या क्लिनिकला भेट द्या।